चमचमीत आणि झटपट भेंडी फ्राय कशी बनवायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी आपण घेऊयात भेंडी जी आपण धुवून घेतलेली आहेत. आता ह्याची जी शेंडी आहे आणि वरचं टोक आहे ते कापायचं आहे आणि ही अशा प्रकारे आतून एक कट मारून घ्यायची आहे. मी या प्रकारे म्हणजे ही सगळी भेंडी कापून घेते. आपली भेंडी जी आहे ती कापून झालेली आहे. आता आपण स्टफिंग रेडी करूया. त्यासाठी आपण घेऊयात ओलं खोबरं. मी साधारण 2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, जिरा पावडर, धने पावडर, थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालूया. आता यामध्ये आपण घालणार आहोत कोकम आगळ. आता हे घालून सर्व एकजीव करून घेऊयात. एकजीव झाल्यानंतर आपलं जे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं आहे. आता हे स्टफिंग आपण या भेंडीमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. स्टफिंग व्यवस्थित भरून झाल्यानंतर ही भेंडी अशी दिसतील. अशा प्रकारे मी सगळी भेंडी स्टफिंग करून घेतलेली आहे. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात. याला तुम्ही तांदळाच्या पिठाचं किंवा मैद्याच्या पिठाचं कोटिंग करून सुद्धा फ्राय करू शकतात. पण आता सध्या मी असेच फ्राय करून घेते. आता हे आपल्याला दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनिटं शॅलो फ्राय केल्यानंतर आपली स्टफ भेंडी फ्राय रेडी आहे आणि ही अगदी 5 ते 10 मिनिटात बनून रेडी होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.